साहेब बोला गे. काय बघताय वर तुम्ही? अहो मोहळ बघतोय वर. घरी बघा की घरी काय बघा, काय इकडे बघत बसला जरा घरी बी लक्ष द्या की. घरी लक्ष आहे की जरा 24 तास लक्ष आहे. काय 24 लक्ष आहे? काल तुम्हाला माहिती आहे का तुमची बायको काल कुठे गेलती? कुठं गेलती? तुम्हाला माहित आहे कुठे नाही गेलती? नाही नाही, मला माहित नाही. काय दादा आम्हाला विचारलं. तुम्ही लक्ष द्या म्हणून. आम्हाला विचाराशिवाय कुठंच जात नाही माझी बायको. आता हो का दादा साहेब मी तुम्हाला सांगेल तुमची बायको कुठे गेलती. तुम्ही लय हाताळ मला. नाही नाही, अजिबात नाही हाणणार. उलट मला सांगा. घ्या बरं शपथ म्हणावं मी तुम्हाला नाही हाणणार. बरं गळ्या शपथ तुम्हाला नाही हाणणार अजिबात, पण मला सांगा खरं. दादा साहेब मी सांगितलं असतं बरं का. हा, पण काय आहे माहिती का तुम्ही माझ्या छातीवर का लय ताण येतो दादा साहेब. मला माहिती तुमच्या छातीवर का ताण येतोय ते. मग तुम्हाला एवढं माहिती असतं तुम्ही मग कशाला उशीर करता ते की. पण मला सांगायचं आणि राव हा लगेच सांगणार मी. ना तर जाताल निघून तसंच. दादा साहेब हा, तुमची बायको आहे ना दळाय गेलती काल. पण कसं आहे गाडी माणसाचं काम आहे बायांचं नाही दळायचं. एवढाच विषय आहे राव. फिरण्या हो काय रे अनिल? लगा लय नेहरा बसलाय तू. अरे गुडघं दुखतात, गुडघे जम झाले. गोड का गोड बरं. अरे गुडघं दुखत्या सांगतो तुला. शाबास गोड दुखतंय ना. गुडघं बस दुखत. बरं खाली गोड कर अरे गुडघं दुखतात बाबा. उड बरं सारखं काय सांगते उठत बस. गोड का. अरे काय तुला माधवच्यात मागायच्या धरणं सांगतोय का? मुळ्यात दुखतोय गुडघं गुडघं सांगतोय की. अरे मग तू एवढं रागून अरे गुडघे लागला. जम झाले. बस खाली हे बघ तुला काय ना किरण्या माझ्याकडे आहे ना लय भारी झाली मोबाईल आहे. कुठं आणलं? आमच्या मिळवणी लगा कुवेत वरनं मागवलंय. तुला कुवेत माहिती का? माहिती की यवतच्या पुढं को येत लगा हुशार घेतो माझ्या आधी गेलता काय कुवेतला. गेल तू. पण हे बघ तुला मी हे दिल पुढे आता आमच्या सासूला आणली होती. पण कसं आहे माहिती का खरं तुझा काय गोडगा लय दुखतोय. तू एक काम कर 500 रुपये दे अरे तुला 500? देतो मी. फरक पडेल का? 500 देतो तुला. आला का मसारी आमची सासूबाईला का 95 वर्षाची पण 10 वर्षाच्या पोराला चंगड पळते. दर. शाबास. पण घेणार कशी माहिती का? कशी घ्यायची? गलास घ्यायचा गलासात पाणी घ्यायचं अर्धा गलास चिमूटभर टाकायची आणि सगळं सगळं प्यायचं अमावश्य पोटी बर खटच. दुसऱ्या दिवशी असा संगडच पळणार तो. बर. सोपा नाही. अरे 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 आणि पडलाय ह्यांचं का बेवड्यांचं असंच काय खरं नाही. गाडी इथंच पडला तो. काही म्हण पप्प्या सरपंचाने आणण्याचा बरोबर गेम केला बरं का. अहो नाहीतरी आणि त्याचा पहिल्यापासून डोळा होता का? म्हणजे काय मग त्याच्या विरोधात जाऊन बोलायचं. बोलू दे की मग काय झालं त्याला. आज लाखच्या बारामती तालुक्यात कुठल्या गावात ठराव आहे का माणूस 10 रुपयाला की 6 महिने तरी भर. हे पोपट त्याला आपला आण्या सुद्धा तितकाच जबाब दिला. अरे अक्षरशः त्यांनी गावामध्ये इतक्या लोकांना दारू पिऊन पैसे माग, कुठे दगडांनी माग लाग, दगड घेऊन मागे लाग, असं त्यांनी लय लोकांना गांडा घातला. आणि ती जाऊ दे मरू दे, तुला सुद्धा त्या दिवशी त्यांनी दगडांनी ताणलं की रे. अहो, त्या जास्त फायदा सरपंचानी घेतलाय. दारूसाठी लोकांना पैसे मागतो तर पैसे कुणी नाही दिलं तर दगडाने हाणतो. हे त्यांनी ग्रामसभेत लोकांना पटवून दिले. आणि एकदा का ग्रामसभेत ठराव मंजूर झाला की त्याला कुणीच काही करू शकत नाही. अरे पप्प्या तसं नाही झालं. त्यांनी ठराव घेताना पुरुषांचा नाही घेतला, मग महिलांचा. महिला ग्रामसभा घेतली आणि त्या महिलांना असं पटवून दिलं की आण्या गावामध्ये लोकांना गंडा घालतोय, हा. दारू पितोय, मारामाऱ्या करतोय, लोकांना पैशासाठी छळतोय. आणि नंतर तर असा म्हटला जर एखाद्या दिवशी आण्याने एखाद्या महिलाला एकांटी गाठलं आणि जर काय कमी जास्त केलं तर बघा असा डाव त्या सरपंचाने टाकला आणि हा ठराव मंजूर केला. सरपंच पक्काच राजकारण निघाला. उगा गावचा सरपंच नाही झाला तो. पण बरं का यशवंतराव इतक्या बी खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी राजकारण नव्हतं करायला पाहिजे. नाहीतर काय वर्ग जर मांडी हागले तर काय मांडी कापायची असते का तवा. हा अजिबात मांडी कापायची नाही यशवंतराव. राग आला जर
पोराच्या डोंगराला चटका द्यायचा. तुला महिने बिने तरी कळतात त्याला का लगेच पोराच्या डुंकण्याला चटका द्यायचा. पण आता एवढं पक्क झाले आणि जर परत 10 रुपयाला तर आणि गावाच्या बाहेर 6 महिने तरी फार होणार म्हणजे होणारच. ए बघू कोण तडीपार करताय ती, पण दारू मी नाही सोडणार. आणि तो सरपंचाच्या राजकारणाचा पक्का बळीच ठरलायला का तू? त्या सरपंचापेक्षा त्या दादाला नापालाच राग आलाय त्याचा. आता येईन नाही तर काय होईल का? अरे त्या दिवशी यांनी त्याचाच गहू घेतला, त्याला जिंकला, आपाच्या तंटमुक्ती अध्यक्ष, आपाच्याच घरात वाद लावला. काय झालं माहिती का, मी चाललो होतो त्या दिवशी, आप्पाची बायकोनी असं नाही तो दुमता गेला आप्पाला रेट लायची, असं पालत पडलं होतं, वरण दफाट टाकायची आता असलं ठोकं टाकलं. आप्पा हू बी नाही केलं, आपण सू बी नाही केलं, ग पालता पडून राहिला. अरे हो, तुम्हाला अजून एक गंमत सांगतो मी. अरे अक्षय दादा, हा आपला दादा, हार त्याला तर अक्षयच्या आण्याने तुझी बायको काय करते, तुझी बायको काय करते, तुझी बायको काय करते, हार काय करते तर विसरीला काय तुला सांगायचं. अरे अक्षयच्या दादाचं तोंड चपला मारल्यागत झालं होतं. होणारच की यशवंतराव. त्या दादा ग्रामपंचायत सदस्य, आप्पा तंटामुक्ती अध्यक्ष आणि त्यांना टोप्या घातल्यात. अरे टोप्या घालते, पण दारू पिणाऱ्या माणसाला 6 महिने कुठं तडीपार करणं ही थोडं जास्तच नाही का वाटत? अहो यशवंतराव, असा राग येतोय मला, अक्षरशः असं वाटतंय त्या ग्रामपंचायत मध्ये शिराव आणि असं धड 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 त्यांना पप्या पडला वय. काय हा करतोय पप्प्या, तर आकलीचा भाग काय का नाही, अक्षरशः गुडघ्यावर पडलो म्हणून बरं झालं, आता माझा मेंदू बाहेर आला असता. तुमचा मेंदू गुडघ्यात आहे. वाढणी आता तुझं आणि निवळ होपला खिसला का तू? निवळ बावळाला हटकून केलं ना तू. हटकून नाही केलं मी, रागच मला सण झाला नाही. राग सण. अरे तुझा आमचा काठी घेऊन काढतोय आमच्या आगाव. तुमचा काढला काय ती सरपंच. ए, बसा खाली, गुडघा फोडला माझा. तुमचा गुडघ्यात मेंदू आहे. वाढणी ना पोपते मी आता तुझा. ज्योतिषी सांगणार भविष्य सांगणार, ए, आणि ज्योतिषी सांगणार भविष्य त्या सांगणार, भविष्यवाल्याला बोलव जरा, त्याला समाचार घेऊ जरा, त्याची ज्योतिषी गंमत जाणून घ्या भविष्य जाणून घ्या, काय सांगतो? ज्योतिषी सांगणार भविष्य सांगणार. ज्योती सोला इकडे या. हा बोला बोला बोला. अहो ती बोलावतात की तुम्हाला. अहो त्यात चला की, असे मंडळी बसलीत. वा 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 वा. होय ज्योतिष सांगतो होय तुम्ही. अहो पिढी जातो धंदा की आमचा ज्योतिष सांगण्याचा, कुणाचं सांगायचं ज्योतिष, कुणाचं ऐकायचं भविष्य. ही काय ही राम राम मंडळी, राम राम. खुर्च्या बसायला, खुर्च्या. आताच काहीतरी घडेलय, काहीतरी बी घडेलय, कोणीतरी पडेलय ना कोणीतरी कोण म्हणलंय. खरं की खोट? ए, काय खरंय खरंय खरंय. आता इथे भिताळाच्या आडनं आपल्याला बघितलं असेल पडतानी. खरे खरे करते. कोण म्हणलं कोण? हे पप्प्या थांब रे, मी ह्या माणसाला कुठतरी बघितले. हो इकडे व्हायचे, हो इकडे मागे बसू द्या. आता रे. अरे हट्टी इकडे, तुम्हाला मी कुठतरी बघितलंय बरं का. तुमचं गाव कुठलं आणि नाव काय बरं? अहो नावात काय असतं आणि गावात काही नसतं. अहो जे काय असत ते नशिबात असत. हा. पण मी कुठतरी काय हो हे तुमचं डोकं फुटेल की काय? डोक्यातून रक्त येतंय की हो? डोक्यावर पडेल की काय तुम्ही? आता हे काय तुला डोकं दिसतंय काय? हे माझं डोकं आहे का? ही डोकं आहे का? नाही नाही नाही, हे डोकं आहे माझं. डोकं कशाला म्हणतात माहिती आहे का तुला? अहो माहित आहे की. कशाला म्हणतात? अहो ज्याचा जो मेंदू त्यालाच डोकं म्हणतात की. आता रे, तुला काय म्हणायचंय? माझ्या गुडघ्यात मेंदू आहे का? आता रे, ए, हसताय काय? तुला माहिती आहे का? अरे ह्या गावातच नाही, अख्ख्या महाराष्ट्रात सुद्धा माझ्या इतका हुशार माणूस नाही, आणि तू खुशाल मला म्हणतोय तुमच्या गुडघ्यात मेंदू आहे? अहो शांत वाकी, हो शांत वाकी. रागावत आहे कशाला? मी काय माझ्या मनाचं बोलतोय का? जे तुमच्या भविष्यात असेल तेच मी सांगतोय, बरोबर. आणि तुमच्या कपाळामध्ये लिहिलंय तेच मी वाचतोय. होय, आता रे, ए, अरे बी अकलीच्या बगळ्या, अरे ती डोळ्याची चष्मा लावलाय, ती काय नुसता शिवला लावलाय का दागिना म्हणून लावलाय का डोळ्यात कचरा जाऊ नये म्हणून जखनं लावल्यात? तुला दिसा नाही वय? अरे डोकं माझं हित हित. अहो महाशय, आधीच फुटलंय तुमचं डोकं आणि का बडवून घेताय तो गुडघा? अहो त्या गुडघ्यातल्या ज्या वाट्या असतात ना, त्या काही खोबऱ्याच्या वाट्या असतात, लाखोचा खर्च येतो. अरे ह्याला सांगायला का कोणीतरी, ह्याने लय माझं डोकं खाल्लंय. अरे काय कुठं डोक्यात कुठं काय वाटे असतात का तवा? ह्याला सांगा की कोणतरी. मग काय असतं?
आता पोपटी आहे मी तुला सुद्धा चापतील बरं का चिंबळ्या तोंडाची. आधीच तर त्यांनी माझं डोकं खाल्लंय तर माझ्या पोटाला आग लागली आणि त्यात तू तेलवत. अरे ह्याच्यामुळे ना अक्षरशः मी असं डोकं आपटून घेईल डोकं. अहो एक डोकं आधीच फुटलंय की दुसरं डोकं फुटलं की तुम्ही कोमात जाताल की. मी काय मांडोळ्या जावं काय थावा 2 डोके असायला ह्यात 6 महिने ह्यात तोंडाने खाते 6 महिने त्या तोंडाने खाते. ते तोंडाने म्हणजे दुसरं तोंड कुठलं? तुला काय 2 तोंड आहेत का? हा मला 2 तोंड आहेत. माझी बायको मला सारखी म्हणती तुम्ही 2 तोंडी या. आज एक बोलताय उद्या दुसरंच बोलताय. ए अरे ती तोंड्या वेगळी आली तिथं सगळेच असते तर कुशाल मला 2 डोक्याची म्हणते. आता माझं लय डोकं हल्लंय. आय, 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 आय. अहो दुखलं ना डोकं जरा सावकाश उठा की मेंदू हलेल की. आता माझा संयम सुटला बरं का. आता ह्याच्याकडे बघ. अहो ते धरा के काय करत ए, सोडा. ऐका के धरा के. अरे ही माझं डोकं, ही माझं गाल, ही माझी छाती, ही माझं पोट आणि ही माझं ही. आता जर तू काय बोलला तर तुझं दोन्ही पाय गुडघ्या खाल्लं काढील. आला का चांगला रस्त्याने चालला होता म्या बोलून घेतला ना का ये रे बाईला. हे शंकरा काय काय लावलाय तुम्ही? काय कालवा लावलाय म्हणजे? ती आणायची दारू सोडायची राव त्यांना न्यायचे आपल्याला तिकडे आज भविष्य बघाय. चला तुम्ही. तो डोळ्याला पाहिला हाकला तिथं. उठवायला नाही राव ते भविष्यवाले. आणि दारू सोडाय आपल्याला उपाय. हो चला.